मुंबई तक ब्रॉट to you by बड़ेकर ग्रुप। दरवर्षी येतात, विंटर आयडी देतात, तुम्हाला लाईट बिल मोफत करू, तुम्हाला पेन्शन देऊ, असे सर्व आश्वासनं सर्व नेते देतात। हे काहीच नाहीये ना फॅसिलिटी, तर कशाला राहायचंय? आणि नवरा पण बघायचा आहे, पुण्या मुंबईचं पाहायचं आहे। त्यांनी फक्त इथल्या मुलांचा यूज करून घेतलेला आहे, त्यांच्या वोटचा यूज केलेला आहे आणि नंतरून इथे येऊन म्हणायचं का माझ्याकडनं चूक झाली, 20 वर्ष आधी मी इथं यांना उभं केलं, तुम्ही चूक नाही करावी म्हणूनच आम्ही वोट दिलं होतं साहेब। इथे शाळा नाही, मोठे मोठे कॉलेज नाही, तर घरचे आम्हाला बाहेर जाण्यासाठी घाबरतात। नमस्कार, मी येवल्यात आहे। कल्पना आलीच असेल तुम्हाला, येवल्यामध्ये महत्वाची आणि मोठी फाईट होते आहे। छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं इथले उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीकडनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत ॲडव्होकेट माणिकराव शिंदे। या दोघांमध्ये जोरदार फाईट होईल असं म्हटलं जात आहे। विशेष म्हणजे शरद पवारांनी जे त्यांना सोडून गेले त्यांच्या विरोधामध्ये डाव टाकलेत अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणावर होत। पण आता आपण येऊयात या मतदारसंघात। येवल्यामध्ये आल्यावर येवल्याची पैठणी हा एक महत्वाचा मुद्दा होऊन जातो। इथं घराघरात पैठणी बनते आणि महत्वाचं आहे ते म्हणजे अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळेजण ही पैठणी तयार करतात। जरतारीचा मोर नाचरा हवा असं आपण म्हणतो, पण खरोखर हे वस्त्र विणणाऱ्या जे कारागीर आहेत, कुटुंब आहेत, त्यांच्या आयुष्यात अशा पद्धतीचे जरतारी किनार आहे की आणखीन काही गोष्टी घडतात आणि त्यांची राजकारण्यांकडनं नवीन जे आमदार लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेण्यासाठी इथं खास आलेलो आहोत। तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात। मुख्य म्हणजे या सगळ्याच्या अनुषंगानं काही लोकांशी बोलायला हवं। थोडंसं आपण मला वाटतं की हे वस्त्र विणलं जात आहे, पण त्याचबरोबर काही लोकांशी बोलायला हवं। सगळ्यात पहिले तर मला वाटतं महिलेशी बोलायला हवं, कारण घराघरात पैठणी होते आणि त्यामुळे घराघरात असणारे कामगार, मजूर, अगदी महिला घरकाम सांभाळून ही पैठणी सुद्धा विणत असते। त्यामुळे हे नेमकं कसं चालतं, इथल्या महिलांचे काय मुद्दे आहेत, शेवटी किती झालं तरी लाडकी बहीण म्हणून गोंजारल्या गेलेल्या आहेत का या महिला कारागीर आणि या कुटुंब सांभाळणाऱ्या महिला, ज्या येवल्यामध्ये पैठणी आणि कुटुंब असं दोन्ही सांभाळत असतात। नमस्कार। नमस्कार, काय नाव आपलं? माझं स्नेहा वखारे। स्नेहाजी, आत्ता आम्ही इथं आलेलो आहोत, खरं तर इलेक्शन कव्हरेज करतो आहोत, पण घराघरात पैठणी होते। तुमच्या दृष्टीनं किती कामगार, किती मजूर किंवा कशा पद्धतीनं गोष्टी घडतात घराघरात अशा पद्धतीनं जेव्हा पैठणी विणली जाते किंवा ती तयार होत असते, किती दिवसातले ही मशीन किंवा हे काम सुरू राहतं? कंटिन्यू काम सुरूच असतं। आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे, प्रत्येक घरामध्ये पैठणी विणली जाते आणि लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत हे कामाला प्रत्येक जण यायला लागतं। रेशीम बनवण्यापासून ते उखलणे आहे, कांड्या भरणे आहे, भरपूर मेहनत लागते ह्या कामाला आणि त्याच्यानंतर ती 15 दिवसांनी एक साडी तयार होती आणि मग ती मार्केटमध्ये विकल्या जाते। साधारण एक पैठणी बनवायला दिवसाचे किती तास लागतात? आपल्या बैठकीवर आहे, आपण जितकं बसून काम केलं तितकी ती पैठणी होणार तयार। एक विचारायचंय ते म्हणजे की तुम्ही लाडकी बहीण आहात का? हो, आहे ना। अच्छा, लाडकी बहीण आहात, गुड। पण मग या लाडक्या बहिणीला ही पैठणी बनवणं की 1500 रुपये मिळणं, कुठल्या गोष्टीने जास्त समाधान मिळतं? पैठणी बनवणं 1500 रुपये ठीक आहे भेटतात, पण ते योग्य नाही वाटत, नाही मिळायला पाहिजे। हा, मदत होते का त्या 1500 रुपयांनी? हा होते, पण मग महागाईही वाढली आहे ना। महागाई वाढली आहे, एकीकडे लाडकी बहीण सांगते आहे की अशा पद्धतीनं ती गोष्टी करते आहे, त्यात तिला अधिक समाधान आहे। मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे की तुमच्या या रोजगारासाठी उद्या तुम्हाला जर का मार्केटिंग करायचं आहे तर सरकारकडची योजना किंवा त्याच्यासाठी तुम्ही सरकारकडे कधी कर्ज घेण्यासाठी गेला होतात का आणि तुम्हाला कधी कर्ज मिळालंय का, जर तुम्हाला हा बिझनेस वाढवायचा असेल तर? हा, कर्ज मिळालं तर चांगलंच आहे, तर हे बिझनेस वाढणार आहे। जे लोकल लोक आहेत त्याच्यापेक्षा बाहेरचे लोक येऊन आता हा बिझनेस जास्ती करताय, लोकल लोकांना ह्याचा एवढा काही फायदा झालेला नाहीये। अच्छा, हा, तर ताईंशी आपण बोललेलो आहोत, पण इथं वर्षानुवर्ष आणखीन काही जण आहेत जे वस्त्र विणण्याचं काम करत आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया, त्यांच्याकडनं बेसिकली जाणून घेऊया
पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे इथं हाताने मशीन नाहीये, तर हाताने अशा पद्धतीनं पैठणी विणण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आपण बघूयात ते नेमकं काय चाललंय आणि कशा पद्धतीने चाललेलं आहे ते. तुम्ही हे कशा म्हणजे काय ही पद्धत आहे पैठणीची? ऍक्च्युली मॅडम ही आता तर आम्ही पदर झालाय, पदराचं काम. आता हे शेवटचं काम बघतोय. म्हणजे इथं हे झालं शेवट की आम्ही पैठणीचं ही झालेली पूर्ण कंप्लीट. आता ही पदराची ही जी डिझाईन आहे ना मॅडम, मी तुम्हाला सांगू इच्छितो सगळ्या प्रेक्षकांना. बऱ्यापैकी लोकांना वाटतं की पैठणीचा वर जर तारीचा मोहरच असतो, तो 70च्या दशकानंतर आला. पण ही एरोला अजंटाची ही डिझाईन आहे. हीच जुन्या काळात तुम्ही 100 वर्षापूर्वीची पैठण बघशाल त्याच्यावर हीच डिझाईन आहे. तर माझ्याकडे आजीची माझी साडी आहे त्याच्यावर पण अशाच डिझाईन आहे. पहिले मोर नसायचे, 70च्या दशकात आले आणि त्यानंतर ते गाणं बनलं आणि त्यानंतर ते हिट झाली. तर त्याच्यानंतर मोराची डिझाईन पैठणी यायला लागली. पण ही पैठण ऍक्च्युअल पैठण आहे. आणि आमचं वर्षानुवर्ष पिढी जात हे काम. पैठणला पहिले पैठण झाली 350 वर्षापूर्वी आमचे पूर्वज येवल्यामध्ये आले. इथं रघुजी बाबांची गडी महागच आहे. इथं आमचे पैठण विणकरांचीच ही गल्ली आहे. 2-3 गल्ल्या पैठण विणकरांचीच आहे. सावजी समाज, कोष्टी समाज, साळी समाज, नागपुरे समाज हे 4 समाजांनी मिळून ही पैठणी बनवली. साळी समाज पैठणी बनवतं, विणकरी करतं. क्षत्रिय कोष्टी समाज रेशीम करतं, कच्चं धागं. आणि नागपुरे समाज, भाऊसार समाज असतात ते भाऊसार समाज रंगारी करतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कामं ह्या जातीने वाटलेले होते आणि नंतर ही जात पडली, तुम्हाला माहितीच होतं. अशा पद्धतीने पैठणी इथपर्यंत चालत आली. तर आम्हाला असं वाटतं होतं की ह्या ज्या 2000 पासून जो बूम मिळाला सगळ्या बिझनेसला, तसं पैठणीला कुठेतरी मिळायला दिसत नाही. तरी पोरांनी ऑनलाईन वगैरे करून त्याचा फायदा घेऊन पैठण विकायला सुरुवात केली. पण जो विणकराचा विकास झाला होता तो ह्या ठिकाणी कुठेतरी दिसत नाही. तुम्ही बघा. आणि जे बाहेरचे लोक होते ज्यांना बेरोजगार होते, ते आल्यानंतर ते शिकल्यानंतर त्यांनी जी पैठण बनवायला सुरुवात केली तर ती म्हणजे त्यांच्या पैठणीमध्ये क्वालिटी नाही येते. आणि त्या क्वालिटी नसल्यामुळे जे प्रॉपर विणकर आहे त्यांच्याही पैठणीला तो भाव मिळत नाही. जसं पाहिजे त्या प्रमाणात जी पैठणीची कारागिरीची किंमत मिळाली पाहिजे होती ती कुठे मिळत नाही. आणि त्याचा आवाज उठवण्यासाठी तर कोणीच नाही. विणकरांना फक्त गृहीत धरलं जातं. दरवर्षी येतात विणकर आयडी देतात, तुम्हाला लाईट बिल मोफत करू, तुम्हाला पेन्शन देऊ, असे सर्व आश्वासनं सर्व नेते देतात. हे निवडणुकीच्या काळामध्ये दिलेली आश्वासन. तेवढंच होतं. तुम्हाला मी सांगतो, जे प्रॉपर विणकर आहेत आणि सगळ्या विणकरांना माहित आहे माझ्या गावाच्या प्रॉपर विणकर आहेत त्यांना कुठेही काय फायदा होत नाही. यांचे नेते मंडळाचे जे जवळचे लोक आहेत त्यांचाच फायदा होतो. पण करू पण काय शकतो आम्ही हतबल झालोय. आता आम्हालाच कुठतरी वाटतंय की आपल्या हातात काहीच नाही राहिलं. पण खरं तर म्हणजे तरुणांसाठी एक प्रकारे आपण म्हणूयात की पैसे, संधी असं देण्यासाठीचे सरकारच्या हालचाली आहेत. स्टायपेंड सारखी एक योजना सरकारनं आणलेली आहे. या पैठणीच्या बिझनेसमध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला स्टायपेंड देण्यासाठी कारागिरांना अशी काही संकल्पना किंवा अशासाठीचं काही कॉन्टॅक्ट केलं होतं का, करायला हवं होतं का, आणि आतापर्यंत तुम्हाला या योजनांच्या अनुषंगानं कुठला लाभ मिळतो आहे का? मॅडम, योजना आल्यात तरी आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मी तुम्हाला सांगतो काही नाही. त्यांचे जे खास लोक असतात ना, हे योजना हेच मला सांगत तात्पर्य इतकं की आम्ही वयाच्या 10 वर्षापासून ह्या पैठणी काम करायला लागतो आणि म्हाताऱ्यापर्यंत म्हणजे मरेपर्यंत आम्ही काम करतो. जे म्हातारे लोक असतात त्यांच्या कोणी असं कुटुंबात, मला असं वाटतं सरकारने त्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेत तुम्ही जर का फ्रीमध्ये मोफतमध्ये देताय तर आम्ही सगळ्या महिलांना ह्या पैठणी रोजगार दिलाय, हात बळकट केले. लाचार नका करू, लाडक्या बहिणीला बळकट करा. त्यासाठी तुम्ही हातमाग टाकण्यासाठी लोन द्या. ह्या गोष्टी सरकार करत नाहीये. सरकार फक्त मत घेण्यासाठीच करते. आणि आम्हाला सर्वांना कळते, आता सगळे सुशिक्षित आहे. पण मला असं कुठेतरी वाटतं की जर का तुम्ही हातमागासाठी, रेशीमच्या त्या उकलण्यासाठी जर का महिलांना लोन दिलं, मशीनसाठी लोन दिलं, आमच्या सगळ्या महिला बळकट होऊ शकतात. आमची कोणतीही महिला आम्ही 5-10 लाख रुपये महिलेच्या शिक्षणावर घालतो. 1,500 रुपये देऊन तुम्ही करणार काय? फक्त मतं मागणार आहे. आणि आमच्या महिला काय म्हणतात, जाऊ दे बाबा, महागाई इतकी ओळख होते, आपलेच पैसे आहे, फक्त फिरतायत. त्यामुळे महिला पण आता म्हणतात ठीक आहे बाबा भेटू दे. दुसरं बी सरकार काय करणार आहे? कोणालाच म्हणजे कोणत्याच आमच्या विणकराला कोणावरच आता विश्वास राहिला नाही का कोणीतरी आमची बाजू मांडू शकतो. येवल्यातला एक तरुण विणकर अशा पद्धतीनं आपली माहिती सांगतोय. तुमचं नाव सांगाल आणि महत्वाचं येते म्हणजे की एक समस्या इथल्या तरुणांच्या त्या सुद्धा तुमच्याकडनं जाणून घ्यायची. मी शुभम श्याम नाकोड आहे. माझे पैठणचे दुकान आहेत, शिवशाही पैठणी म्हणून. आणि मी सांगतो, मला काही माझी मार्केटिंग करायची नाहीये, पण मी माझे प्रश्न मांडण्यासाठी ह्या उमेदवार आहे. मी हा येवला मतदारसंघाचा. मला काही माझी मार्केटिंग करायची, मला एक मत पडलं नाही तरी चालेल. पण हे विणकराचे खरंच अतिशय खूप गंभीर समस्या आहे. जे आम्ही भूमिपुत्र आहोत, जे आम्ही घरात समस्या म्हणजे आम्ही बघतोय. तुम्हाला मी सांगतो, पैठणी विणकराला पोरगी देत नाहीये येवल्यामध्ये. त्याचं कारण असं, जे आमची प्रगती व्हायला पाहिजे होती ती कुठे झाली नाही. पर्यटन स्थळ ह्या येवल्यामध्ये कुठे नाही. आम्हाला जर का दुकान टाकायचं असेल तर कुठेही टेक्स्टाईल मार्केट नाही. इतकं भारी सुंदर येवला पैठणी शहर असताना इथं ना मॉल आहेत,
ना बाहेरील इन्व्हेस्टमेंट आहेत. आमच्या विणकराच्या पोरांनी जर का शिक्षण घेतलं तर त्याला गाव सोडून बाहेर जावं लागतं. येवल्यासारखं समृद्ध गाव असताना त्याला पुणे मुंबईसारखं तिथं जॉब करावा लागतो. ही जॉब का करावं लागतं? लग्न होण्यासाठी, संसार बसण्यासाठी. म्हणजे असे छोटे छोटे प्रॉब्लेमकडे बघायला सरकार राजी नाही. मला विचारायचं ते म्हणजे की तुम्ही 2-3 मुद्दे मांडलेत. खरं तर आतापर्यंत आम्ही मुंबईतनं आलेली लोक म्हणून चाळीत मुली देत नाहीत असं म्हटलं जातं, पण हा तर स्वतःचा घरातला बिझनेस आहे. मग अशा तरुणांना सुद्धा का दिलं जात नाही मुली? का म्हणजे काय ह्याच्यामध्ये रिस्क आहे? उत्पन्न मिळत नाही म्हणून मुली दिल्या जात नाहीत, की दिसायला काही काम दिसत नाही म्हणून मुली दिल्या जात नाहीत, की आणखीन काही कारणं आहेत? तुम्ही मुंबईला असतात, पुण्याला असतात. बघा, पुण्याला सिंहगडला फिरायला जाणार, तुम्ही मॉलमध्ये फिरायला जाणार, इकडे फिरा. मुलींना काय लागतं? फिरायला लागतं. आमच्या एवढ्यात फिरण्यासारखी जागाच नाही. आमच्याकडे पैसा आहे, स्वतःचं घर आहे, आमचं सर्व कुटुंब एकत्र आहे आणि एकदम छान आहे सर्व. फिरण्यासाठी म्हणा, ह्या गोष्टी. आता उच्च शिक्षित मुली आहेत, त्यांना आम्हाला त्या गोष्टी देता येत नाही ज्या गोष्टी त्यांना सिटीमध्ये मिळतात. त्यामुळे कुठेतरी आमच्या पोरांचे लग्न लांबतायत. आणि येवला म्हटलं की नको बाबा, आणि आमचे पोरं मग व्यसनाला लागतायत, जुगाराला लागतायत, कर्जबाजारी होत आहेत. या सगळ्या गोष्टी फक्त सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं, आमचे छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. जरी आमचे तलवारी इतके मोठे प्रॉब्लेम नसते तरी सुईसारखे टोचणारे प्रॉब्लेम आहेत, ते जरी सॉल्व्ह केले तरी आमचं लग्न होईल, संसार होईल. म्हणजे तुमचं लग्न नाही झालं, तुम्हाला पण अशीच कारणं दिली गेलीत का? माझ्यासारखे खूप सारे लोक आहेत, 40-40 वर्षाचे पोरं आहेत. शिक्षण किती झालंय तुमचं? आमचं 12वी शिक्षण. त्याचं कारण असं की आम्हाला 10वी असतानाच घरचे कामावर हातमागावर बसवतात की काम कर बाबा, बापाच्या हाताखाली. कारण आम्हाला 2 जण लागतात. इकडून मी धोटा फेकणार, तिकडून तो घेणार, असे 2 जण प्रत्येक हातमागायला लागतात. त्यामुळे आम्हाला सगळ्या पोरांना, येवल्याच्या सगळ्या जनतेला माहिती आहे की आम्हाला लहानपणापासूनच शिक्षण अभावी, आम्हाला शिक्षण आणि उच्च शिक्षण येवल्यात आहे कुठे? आम्हाला शिक्षण घेता घेताच आम्हाला हातमागावर बसावं लागतं. आमचं काही शिक्षण होऊ शकत नाही. त्याचाही एक प्रॉब्लेम येतो. मुलगी असते शिकलेली, डिग्रीदारी, आणि आम्ही असं 10वी वारायचे, तो एक प्रॉब्लेम विणकराचा आहे. ह्या सर्व प्रॉब्लेम कोणीच बघत नाही. सगळे राजकारणी येतात. आम्ही ग्रामीण भागात पाणी दिलं, रोड दिले, रस्ते, गटर, पाणी, आता ते गौण झाले, जुने जमान्यातले विषय झाले. आमचे धगधगते विषय बघा की आम्हाला रोजच्या जीवनात किती अडचणी आहे, त्याच्याकडे कोणत्याच सरकारचं लक्ष नाहीये. फक्त फुकट द्या, आम्ही तुम्हाला ही योजना देऊ, ती अरे आमच्यापर्यंत पोहोचवा तरी. आमच्याकडे कितीतरी कारागीर असे ज्यांना खायचे वांदे आहेत, त्यांना आम्ही लोक आणून देतो, त्यांच्याकडे बघायला सरकार तयार नाहीये. आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते तर स्वतःच घर भरतात. तुम्ही म्हटलं की असे कित्येक कारागीर आहेत ज्यांच्याकडे खाण्यासाठीचे पैसे नाहीत. अशी परिस्थिती का उद्भवली? आयुष्यभर तर त्यांनी काम केलेलं आहे ना. पण हे हातावरचा बिझनेस आहे ना. जेव्हा माझा माग बंद पडतो, मी देऊ काय? मला कोण पैसे देणार आहे? मी साडी काढलीच नाही. माझे हात, तुम्हाला सांगा, आता मला सांगा, मी जर का साडीच काढली नाही, मी वेजेस केले, माझा हातपात, आता मी म्हातारा झालो, मी जर का करू शकत नाही तर मला पैसे कोण देणार? सरकार थोडी आम्हाला आणून देते. सरकार त्यांना देते, त्यांचं मत गरजेचं आहे. मग हे जे प्रश्न आहेत, सरकार इथं येईल, बघेल, लोकांसमोर जाईल, तेव्हा कळेल ना. सरकार येतच नाही. सरकार आलं नाही तुमच्याकडे, तुमचे उमेदवार तरी तुमच्याकडे आले होते का प्रचारासाठी, तुम्हाला भेटण्यासाठी, मत मागण्यासाठी, की त्यांचे कार्यकर्ते जाऊन पॅम्पलेट टाकून देतात? आता मी तुम्हाला ते सांगतोय, ह्या सर्व गोष्टी आम्हाला खोटे आश्वासन सुद्धा देत नाहीये की आम्ही काहीतरी करू, पर्यटन स्थळ, खोटे आश्वासन सगळ्यांनी आम्हाला गृहीत धरलंय की आम्ही, म्हणजे त्यांना प्रचाराला पण कोणी नाही आलं. सगळ्या एवढ्यांना माहिती आहे. आता मी जर का उमेदवार आहे त्यामुळे मला बोलता येणार नाही. पण तुम्ही बोला ना, तुम्ही पण उमेदवार आहात तर त्याच्याकडे यायचंच आहे आपल्याला. माहित आहे की बाबा कोणीच प्रचार पॉम्पलेट टाकतात, सगळ्या गल्लीला माहितीये कोण आलं का. आणि त्याच्यामुळे होतं काय माहितीये का, की आम्हाला असं वाटतं की आम्ही लोकशाही फक्त नावाला आहे, आम्ही राजेशाहीमध्ये जगतो. बरं, तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे ना कोण आहे तुमच्या समोर? छगन भुजबळ, माणिकराव शिंदे म्हणजे जवळजवळ शरद पवार हे रिंगणात आहेत असं म्हटलं जात आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज भरताना मोठंच धाडस केलंय तुम्ही, असं नाही वाटत तुम्हाला? मी डायरेक्ट आमदारकीमध्ये पडलो, पण माझं त्याच्या मागचं हेतू मी तुम्हाला सांगितलं, मला प्रश्न मांडायचे होते. जर का ह्या जनतेने ठरवलं तर आजपर्यंत खूप सारे इतिहास घडले, बडे पडलेत. तर मला असं वाटतं, मी जर का घरचा आहे तुमच्या, तर माझ्या भावांचे, माझ्या मित्रांचे मला प्रॉब्लेम दिसतंय हो. म्हणजे ह्या गल्लीत बघितलं काय काय घडतंय घराघरात, हे मला दिसतंय. मी सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही साहेबांकडे, मोठ्या साहेबांकडे ते प्रचारले येत नाही, त्यांच्याकडे जाऊन नाही शकत. मला डायरेक्ट पकडू शकता तुम्ही, बाबा माझ्या घरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दे, माझ्या बायकोला पर्यटन स्थळ पाहिजे, पर्यटन स्थळ कर, मी त्याच्या मागे लागल. आणि दुसरी गोष्ट, नेता असा असावा की विधानसभेतून तुम्हाला निधी आणता आला पाहिजे, बोलता आलं पाहिजे. इथं नेता एकच कॅसेट अजूनपर्यंत वाजवत आहेत. हा सर्वात मोठा शोकांतिक आहे. नेत्याकडे दूरदृष्टी नाही आहे, व्हिजन पण नाहीये. अपक्ष उमेदवार आहात तुम्ही, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात तुम्ही. 2 उमेदवारांवर आता आरोप केले की कोणी इथे आलं सुद्धा नाही प्रचाराला. पण मग तुम्ही तुमचा प्रचार करताय की साडीच म्हणताय? मी मूळचा विणकर असल्यामुळे मला साडी, म्हणजे
मी फक्त हेल्पर आहे. मी बिझनेस करतो. माझा जो 16 एक शॉप झालेले आहेत. मी माझं स्वतःचं करतो. तो पहिला असते. 16 शॉप्स असूनही तुमचं लग्न नाही झालं, तुम्हाला मुलगी नाही दिली, 12वी पास आहे म्हणून. आता जाऊ द्या, तुम्हाला काय सांगू ते दुःख. नाही, खरं आहे ना. म्हणजे इथं असं आम्हाला दिसतंय की पैठणी म्हणजे महागडी असते. ऐका ना, आमच्या दृष्टीनं असं शहरातल्या आलेल्यांसाठी की पैठणीचं दुकान म्हणजे श्रीमंत, श्रीमंती, भरपूर महागडी पैठणी. आणि जर 16 शॉप असलेला एखादा माणूस सांगतोय की माझं लग्न नाही झालं कारण मी 12वी पास आहे, म्हणजे ऍक्च्युली शिक्षणाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं गेलं पाहिजे आपल्या देशामध्ये, असं म्हटलं जात आहे. तर त्याचंच हे ज्वलंत उदाहरण आहे का? आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की केवळ शॉप असून चालत नाही, तर त्याच्या रोजगाराचा मुद्दा किंवा रोजगाराकडे बघणाऱ्या मुलींचे म्हणजे मुलींचा दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी आज तरुणांसाठी एक महत्वाचा आणि मोठा प्रश्न बनू पाहत आहेत. हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येत आहे. पण म्हणजे 16 शॉप असूनही मुलगी द्यायला तयार नाही. मुलींच्या वडिलांची, कुटुंबांची काय अट असते? आमच्या गावाची एक बदनामी झाली सगळीकडे की येवल्याला आम्हाला मुली द्यायची नाही, कारण येवल्याला काहीच नाहीये. स्मार्ट सिटीमध्ये शिकलेल्या मुली, मी तुम्हाला काय बोललो, आम्ही काम करतो आणि आमच्या बहिणी स्मार्ट सिटीमध्ये शिकायला गेल्या. बऱ्यापैकी लोकांकडे तेच आहे की मुली शिक्षण घेतात स्मार्ट सिटीमध्ये, पण त्यांना गावाकडे यायला इंटरेस्ट. तुम्ही मला सांगा, तुम्ही जसं म्हणलं ना चाळीत देत नाही, तसं गावाकडे यायला मुलींना इंटरेस्ट नाही. आणि माझं ठीक आहे, चला माझं होऊन पण जाईल, पण माझे कितीतरी मित्र आहे, कितीतरी भाऊ आहे, त्यांचे लग्न लटकलेले, चला मला 16 शॉप बनवून कोणीतरी देईल, पण बाकी विणकरांना मग त्यांचे प्रश्न नाहीये का? मी त्याच्यासाठीच तर मी फॉर्म त्याच्यासाठीच भरला की काही असू द्या, ज्यांना असं वाटतंय की बाबा हा आपला माणूस पाहिजे, व्हिजन घेऊन चालणारा माणूस पाहिजे, आपला विचार करून चालणारा माणूस पाहिजे, म्हणून मी फॉर्म टाकला की नाही काहीतरी मला जेवढे मतं पडतील ना, 20-25 हजार 10,000 मतं पडले ना, तरी बाकीच्या राजकारण्यांना घाम फुटेल की बाबा हा मी जे प्रश्न मांडले होते हे खरंच मुद्द्याचे होते, याच्याकडे आता लक्ष दिलं पाहिजे. आता आम्हाला गृहीत धरून चालणार नाही, आम्ही दगड नाही होत, आम्हाला पण भावना आहेत, आमच्या पण मनातल्या भावना त्यांनी समजून घेतल्या पाहिजे. मी फक्त तुमच्या माध्यमातून एकच हे करेल की जर का तुम्हाला वाटत असेल की माझे मुद्दे खरंच बरोबर आहे, तर तुमचं म्हणजे मला आता एक गाव लोकांनी सांगितलं आमची मतं फेल गेले तरी चालेल, पण आम्ही तुलाच मत देऊ, जसं नोटाला टाकत असं. बरं, मला एक आणखीन म्हणायचंय ते म्हणजे की तुम्ही मगाशी अगदी सुरुवातीपासून म्हणजे काष्ठी वगैरे असे उल्लेख केलेत, कोष्टी, त्याच्यानंतर विणकर असे उल्लेख केलेत. जात समुदायाचं एक मोठं राजकारण जे आहे ते इथं पाहायला मिळतं आहे. आणि येवल्यामध्ये भुजबळांमुळे मोठ्या प्रमाणावर त्या जात समीकरणांची, राजकारणाची चर्चा झालेली आहे. इथलं जात समीकरण कसं आहे? कारण तुम्ही अगदी थोड्या वेळापूर्वी उल्लेख केलेला आहे, आता मतांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. किती असं मतदान आहे जे या विणकर समुदायातनं उभं राहतं किंवा मिळू शकतं एखाद्या व्यक्तीला, किंवा किती असे मतदार या भागामध्ये आहेत? फक्त मी या भागाचा उल्लेख करते आहे, आणि मग त्याच्यानंतर तर मग येवला मतदारसंघाचा. मला सांगू का, सगळे राजकारणी ते खेड्यांवर जास्त फोकस देतात. येवल्यामध्ये जे पण सिटी आहे, विणकर आहे किती 5-10 हजार असतील, आणि 5-10 हजार आमची कास्ट, मी तर 1% आमची कास्ट जी आहे सावजी समाजाची, भाऊ सगळ्यांना माहिती आहे, आम्ही 1% पण येत नाही, आम्ही कुठंच येत नाही ना, आम्ही प्रॉपर ओबीसी मध्ये येतो ना मराठामध्ये येतो. सो आम्ही कास्ट वाईज, आणि मला असं वाटतं आता जातीसाठी काय लढायचं, आता वेळ आली मातीसाठी लढायची. आता जो विचार मांडू शकतो, आपले घरचे प्रॉब्लेम बघा, तुम्ही जात काय कोणी आणून देतं का? कोणत्या समाजाचा व्यक्ती आणून देत नाही. तुम्ही जर का त्यांना वर्गण देत असाल तर ते तुम्हाला जातीत पण घेतात. एवढी वाईट परिस्थिती असताना जातीवाद करून नुसता अजून पण जातीवाद चालू आहे. आपण कितीतरी वर्ष झाले आपल्याला भारत स्वतंत्र होऊन, आणि अजून पण जातीवादवरच जर का राजकारण चालू असेल तर आपण कुठलं स्वतंत्र आहोत? त्यांना माहित आहे आपली दुखतीनच कोणती आहे, त्यामुळे ते असे ऐन इलेक्शनवर जातीवाद आणतात. आणि तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी, शिवसृष्टी उभारण्यासाठी 20 वर्ष लागतात, आणि ते पण निवडणुकीच्या तोंडावर त्यांची ओपनिंग होती. हे कुठेतरी आमच्यासारख्या लोकांना खुपतं ना. मॅडम, येवल्यात फक्त स्मारकं झाली आहेत, आणि त्या आता तात्या टोप्यांचा इतिहास येवलेकरांना विचारा बरं, कोणाला माहित नाहीये. फक्त पुतळा बांधून ठेवलाय, त्याची ना अपडेट, फक्त विकास जन्म घेतो पण मोठा नाही होत ना. तुम्ही क्रीडा संकुलात आता भेट द्या, रंगरंगोटी नाही, काचा फुटलेल्या. तुम्ही नाट्यगृहाला जा, तुम्ही बोटिंगला जा, जे जे विकास कामं साहेबांनी केलेली म्हणतात. मी स्वतः कार्यकर्ता होतो 2013 मध्ये साहेबांचा. पण त्यानंतर जे साहेबांचं जे जसं उगवता सूर्य आणि मावळता सूर्य असतो, मला कुठेतरी असं वाटतं की आता मला वाटतं की साहेबांकडून मी अपेक्षा काही ठेवली पाहिजेत, कारण की जो विकास झालाय त्याला जर का पुढे तुम्ही नेत नाही आहात, तेच तसं पडलेले. क्रीडा संकुल आहे आमच्याकडे, तहसील कार्यालयात जर तुम्ही शौचालय सुद्धा नाहीये. शौचालयाचा हा मेन प्रश्न, गावामध्ये शौचालय राहिले नाहीये. आमच्याकडे जर कारागीर बसायचे ना पहिले, आमच्याकडे 8-10 कारागीर असायचे पहिले आमच्या गावात, हे सगळ्या याच्यात, तर त्यांना फ्रेश होण्यासाठी शौचालय वगैरे तरी होते सार्वजनिक. आता ते पण कुठेच दिसत नाही. हे पण मुद्दे नाही का? मग फक्त जातीवादावरच तुम्ही राजकारण करशाल? आमच्या गोष्टी ऐकून, म्हणजे ऐकून सोडा, आमच्या गोष्टी ऐकायला तुम्ही इथपर्यंत येत पण नाही आहात. आम्ही फक्त तुम्हाला मतदान करायचं इलेक्शन आल्यावर.
तेवढ्यापुरतं तेवढं पुढे तुम्ही आम्हाला गृहीत धरशाल, त्यानंतर आम्ही जगो काय मरो काय, आम्ही प्रॉब्लेम फेस करू काय, आणि फक्त एवढंच शेतकरी वर्ग आणि मराठा समाज, साळी समाज, जे पण असेल ते ओबीसी जातीवादावरच आणि शेतकरी वर्गांना पण येड्यात काढलं जातं. पावसाळ्यात पाणी आणलं आणि आम्ही मांजरपाड्याचं पाणी आणलं. उन्हाळ्यात आणून दाखवा ना. जेव्हा शेतकरी रडतो तेव्हा काही नाही, आणि जेव्हा त्यांना असं वाटतं आता पॉसिबल आहे ते दाखवून देतात. आणि मी तुम्हाला बोललो शिवसृष्टी ही निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन केली, इतकी घाई केली त्यासाठी, आणि अजून पण त्याचं काम चालू आहे. सांगा तात्पर्य काय, फक्त आम्हाला येड्यात काढलं जातंय आणि आम्ही येड्यात निघतोय, आणि जनता आपली भोळी बाबडी आहे. तर खरं तर या निमित्तानं आपण इथले अपक्ष उमेदवार असलेल्या शुभम नाकोड यांच्याशी चर्चा केली आहे. विशेष म्हणजे एक उद्योजक असलेल्या तरुणानं इथल्या विणकर तरुणांचे प्रश्न मांडलेले आहेत. शहर बदललं, गाव बदललं की तरुणांचे प्रश्न बदलतात, हे राजकारण्यांच्या अजूनही कुठेही अजेंड्यावर आलेलं नाहीये. योजना दिल्या की प्रश्न सॉर्ट आऊट होत नाहीत. त्या योजना कशा राबवायला हव्यात त्याच्याबद्दलचा विचार करावा लागतोय. अपक्ष उमेदवार असल्यामुळे भाषण करण्याची त्यांना सवय आहे आणि ते म्हणतायत कार्यकर्ता आहेत त्यामुळे त्यांची सवय होती. पण तरी सुद्धा सर्वसामान्य माणसांपर्यंत पण आपल्याला पोहोचायला हवं आणि त्यांच्याकडनं जाणून घ्यायला हवं. असेच एक विणकर आहेत, त्यांच्या खरं तर घरातच आपण आहोत. त्यांच्याकडनं जाणून घ्यायला हवं ते म्हणजे की कशा पद्धतीनं गोष्टी आहेत, काय गोष्टी घडत आहेत आणि कुठे मुद्दे अडकलेले आहेत. काय नाव आपलं आणि किती वर्षांपासून हे असं काम करताय तुम्ही? माझं नाव गजेंद्र मोहन वाडेकर. आमचे जे पूर्वज होते त्यांनी इसवी सन 1962 साली हा व्यवसाय चालू केलेला. त्याच्यानंतर पहिले गाववान चालू होता. गाववान तो काही जास्त दिवस चालला नाही. मग तिथून पुढं नवीन जसं आता हे जॅकेट पैठणी वगैरे ह्या गोष्टी चालू केलेल्या. त्यालाही प्रतिसाद ठीक आहे भेटला, काय अडचण नाही. आणि शिवाय एवढं होऊनही आम्ही काय म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमधनंच आहे, जास्त काही हे नाही. आणि आमचे आजोबा पण त्यांना पहिले राष्ट्रपती पुरस्कार विजेते होते. त्यांना इसवी सन 2072 आपले 1972 साली त्यांना राष्ट्रपती पुरस्कार भेटलेला. नंतर आमचे जे चुलते होते राजेंद्र जयराम सवाडेकर, त्यांना पुरस्कार 2002 मध्ये भेटलेला. तर ठीक आहे, पुरस्कार वगैरे त्यांनी भेटलेला, पुरस्काराने ते लोक बी सन्मानित होते, तो काही विषय नाही. पण आम्हाला ज्या फॅसिलिटी हव्या होतात त्या तर काही पहिले कोणी देऊ शकत नव्हतं. आताची जी गरज आहे लाईव्ह ह्या काळाची, तर त्याच्यासाठी फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे मॅम, तर जे विणकर लोकांना भेटलं पाहिजे किंवा जे वृद्ध विणकर आता जे झालेले आहेत त्यांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे. पेन्शन सुविधा वगैरे ह्या गोष्टी चालू झाल्या पाहिजे. बाकी आमचं काही एवढं काही म्हणजे म्हणणं नाही. विचारायचं ते म्हणजे की तुम्ही घरातच अशा पद्धतीनं हे साड्या विणता, रोजगाराचा हा एकमेव पर्याय आहे. इथं दुसरे कुठले पर्याय आहेत का रोजगाराचे, आणि त्याच्यासाठीची कोणी कामं केली आहेत का, किंवा मग यातनं किती असा रोजगार जो आहे तो मिळतो? साधारणतः मॅम जसं आम्ही काम करूया, समजा रोजगार राहिला तर तो लईत लई 200-500 रुपये रोजचं काम करू शकतंय. आणि समजा जर तसं पाहिलं तर एक साडी जर झाली, समजा लोक बोलतात का भाऊ ही साडी महागडी आहे वगैरे आहे, असं काही नसतं. त्याचं जे मटेरियल आहे ते पण तेवढं कॉस्टली राहतं मॅम. जरी घ्यायला गेलं तर आज जरीचे पण रेट बऱ्यापैकी आहे, रेशीम घ्यायला गेलं त्याचे बी रेट. तर आम्हाला फक्त आमची रोजंदारी भेटते. जसं आज आम्ही लोकांकडे काम करायचं तर खूप आम्ही आमच्या घरात बसून काम करू शकतो आणि आम्ही आमचा रोजगार वाढवू शकतो. एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की उद्योग निर्मिती होत नाही असा जो एक सूर लावला जातो शहरी भागातनं, किंबहुना नोकऱ्या नाहीत, बेरोजगारी आहे मोठ्या प्रमाणावर, आणि त्याच्यावर खरं तर उत्तर आहे रोजगार आहे. पण त्या रोजगाराला व्यवस्थित चॅनलाइज्ड केलं गेलं पाहिजे असं या तरुणांचं म्हणणं आहे. मला थोडंसं विचारायचं आहे ते म्हणजे की दिवसाचे किती तास आपल्याला हे सगळं काम करावं लागतं, कारण एक तरुण आहात तुम्ही, आणि विशेष म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर अशा पद्धतीचं काम करणं, याच्यात तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट वाटतो का? कारण अनेकांना हल्ली डॉक्टर, इंजिनियर व्हायचं असतं, आयटी प्रोफेशन व्हायचं असतं आणि आणखीन बरंच काही व्हायचं असतं, कारण एक लाईफस्टाईल मेंटेन करायची असते. तुम्हाला वाटतं की ग्रामीण भागामध्ये हे असं काम करून तुम्हाला हवं तशा पद्धतीने जगता येतं? जसं पाहिजे तसं तर नाहीये, पण ठीक आहे, आम्ही आमच्या तर गरजा तर आमच्या पुऱ्या होतातच, तो विषय नाही. पण आम्हाला तर इथून पुढे जी आमची जी पिढी आहे समजा, त्यांना बी उच्च शिक्षण देता आलं पाहिजे. आणि आम्हाला पण तसं व्यवस्थित जर भेटलं तर आम्ही आमच्या पोरांच्या बी गरजा पुरा करू शकतो ना मॅम. आणि पोरांचं शिक्षण वगैरे व्यवस्थित झालं तर मग काहीतरी आमच्या लाईफमध्ये चेंज होईल. बस एवढंच सांगणार मॅम.
त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की एक प्रकारे उच्च शिक्षण पुढच्या पिढीला देता यावं यासाठीचे प्रयत्न झाले पाहिजेत. खरं तर इथं आपण मुद्दा अधोरेखित करूयात ते म्हणजे की एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की रोजगाराच्या संधी नाहीयेत, पण ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यातनं रोजगार आणि त्यातनं एक सन्मानजनक गोष्ट कशी उपलब्ध होऊ शकते याच्याबद्दलची चर्चा आपण या तरुणांशी करतो आहोत. आणि हे सगळे तरुण जमलेले आहेत त्यामुळे मला खास विशेष वाटतं आहे, कारण तरुण मतदार हा जर आपण पाहिलं तर एक प्रकारे आपण म्हणूयात की फ्युचर आहे. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अनेक राजकारण्यांनी तरुणांवर फोकस केलेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ प्रचार नाही तर यांचे प्रश्न सोडवणं हा देखील एक महत्वाचा मुद्दा झालेला आहे. आपलं नाव? सुमित शिंत्रे. आपण सुद्धा अशाच पद्धतीनं हे पैठणी विणण्याचं काम करता. किती वर्षांपासून करता? माझं तसं एज्युकेशन झालेलं आहे, इंजिनिअरिंग झालेली आहे माझी कम्प्लीट, पण जॉब नसल्या कारणाने मला इथे काम करावं लागतं येवल्यामध्ये. आता माझी फॅमिली इथेच राहते, तर त्यामुळे मला इथेच राहावं लागतं आणि त्यांना सांभाळावं लागतं, त्यामुळे हे सर्व काम करावं लागतं. पण आपण मुद्द्याकडे येऊया. जे आहे ना, तुम्ही म्हणताय ना की नेते वगैरे, ते त्यांनी फक्त इथल्या मुलांचा यूज करून घेतलेला आहे, त्यांच्या वोटचा यूज केलेला आहे. आणि नंतरून इथे येऊन म्हणायचं का माझ्याकडनं चूक झाली, 20 वर्ष आधी मी इथं यांना उभं केलं. तुम्ही चूक नाही करावी म्हणूनच आम्ही वोट दिलं होतं साहेब. तुम्ही चूक करता, आता परत चूक करताय का तुम्ही इथे येऊन? एक तर तुम्ही इथे येऊच नका, नाही तर मग आमच्यासाठी काहीतरी चांगलं कर्तव्य करा, तुमचं पार पाडा, हीच आमची त्यांच्याकडे विनंती आहे बस. कुठल्या साहेबांना विनंती करतात? आता दोन वेगळे साहेब झालेले आहेत आणि दोन त्यांचे वेगळे पक्ष आहेत. साहेब कधी एकत्र होतील सांगता येत नाही. ते कधी ह्या झाडावरून त्या झाडावर उडी मारता, त्या झाडावरून या झाडावर वरती उडी मारता, काही सांगता येत नाही. त्यांचा पुढचा प्लॅनही असू शकतो की दोन्ही वेगळे गट करून दोघांनाही निवडून आणून एकत्र होऊन जा. काही सांगताच येत नाही ना, परिस्थिती कोणाला सांगता येते. आज यांचं मतदान घेऊन टाकायचं आणि उद्या यांना परत वाऱ्यावर सोडून द्यायचं, हाच इतिहास आहे महाराष्ट्राचा, दुसरं काय. राजकारणावर सुद्धा तरुण बोलतायत आणि खरं तर बोललं पाहिजे. एक गोष्ट मला महत्वाची वाटली की इंजिनियर झालेले आहात तुम्ही, आणि इंजिनियर झालेलं असताना सुद्धा तुम्हाला इथं यावं लागतंय. तुम्हाला ऍक्च्युली इथं काही फॅसिलिटीज नाहीये. डेव्हलपमेंट झालीये, कशा प्रकारे झालीये? ज्या दिवशी तुम्ही डेव्हलपमेंट केली त्या दिवसानंतरून पुढे त्याच्यावर काही कामच नाही केलं. तुम्ही स्मारक बांधले, नाट्यगृह बांधलं, त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी आहे कोण? आज तुम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करता, विणकरांसाठी कर्ज आहे का? एज्युकेशनसाठी कर्ज आहे का? कुठे पाठवलं जातं का? नाही. याच्यावर कोणी याच्यावर म्हणजे पुढाकार कोणी घ्यायचा? आम्ही मतदान तुम्हाला का करतो? का कुठेतरी आम्हाला तुमच्याकडनं दोन गोष्टी भेटावा, कुठेतरी आपल्या येवला पुढे जावा, यासाठीच मतदान करतो ना. का तुम्ही इथे फक्त इलेक्शनच्या टायमाला यायचं, हात जोडायचं, भाऊ मतदान करा आणि इतर वेळी गायब राहायचं, असं नाही करायला पाहिजे. पुन्हा मी तुझ्या शिक्षणाकडे येते, मुद्दामूनच येते. ते म्हणजे की इंजिनियर झालेला आहेस तू, आणि इंजिनियर झालेला असताना सुद्धा तू इथे आलेला आहेस. तू म्हटलास की तुला नोकरी मिळालेली नाहीये, पण मग इथे अधिक प्रतिष्ठा आहे की त्या दुसऱ्याच्या नोकरीमध्ये अधिक प्रतिष्ठा आहे? प्रतिष्ठेचा विषय नाही मॅम. कसं असतं माहितीये का, आता आपण एवढं शिकल्यानंतरही आपल्याला कशी ऑपॉर्च्युनिटी भेटतीये ही इम्पॉर्टंट असते. आता उच्च शिक्षण घेतल्यानंतर मुलाची इच्छा काय राहते की त्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटावी, चांगला जॉब भेटावा, चांगल्या फॅसिलिटीज भेटाव्या, कारण की शिक्षणालाही खूप सारा खर्च लागून जातो, तुम्हाला तर चांगलंच माहिती असेल. तर त्या प्रकारच्या नोकऱ्याही भेटाव्या. आता इथे काही अवेलेबलच नाही तर भेटणार कसं? आता इथं टेक्स्टाईल मार्केट नाही, एवढा मोठा पैठणी समुदाय असूनही इथं टेक्स्टाईल मार्केट नाही, ही खूप म्हणजे निंदनीय गोष्ट आहे. एक विचार करण्याची गोष्ट आहे. आता इथून माल आणण्यासाठी सुरतला जावं लागतं, भरपूरशा गोष्टी. आता इथं कलरिंग, रेशमाचं वगैरे काम चालायचं, मोस्ट ऑफ पीपल्सनी ते काम बंद करून टाकलंय, परवडतच नाही, फॅसिलिटीज नाही ना काही. आणि रेशम आणायचं म्हटल्यावर ते बँगलोरवरनं आणावं लागतं, तिथं कॅश पेमेंट करावं लागतं, लोन वगैरे ह्या गोष्टींना भेटतच नाही. त्यासाठी आमच्या भाऊंनी पुढाकार घेतलेला आहे व त्यांनी आता फॉर्म टाकलेला आहे त्यांचा, व आम्ही ठरवलंय की त्यांना पूर्ण सपोर्ट करून निवडून आणण्याचा प्रयत्न करायचा. मला असं दिसतंय ते म्हणजे की आपण भुजबळ आणि शिंदे अशी टक्कर याच्याबद्दल बोलतो आहोत. कदाचित इथले हे नाकोडा जे आहेत त्यांनी मोठ्या पद्धतीनं मतदान घेतलं तर मग इथलं येवल्यामधलं थोडेसे गणिताचं जे समीकरण आहे ते बदलू शकतं. आणखीन काही तरुण आहेत, तुम्ही सगळेजण इथं विणकाम करता की काय वेगवेगळ्या पद्धतीचे काम करता? आम्ही सर्व प्रकारचे काम करतो मॅडम. अच्छा, म्हणजे एक्झाम्पल म्हणजे आता पैठणी असो किंवा दुपट्टा असो, इट्स सर्वच. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही स्वतः किती वर्षांपासून ह्या सगळ्या गोष्टी करता, आणि सगळ्यात आधी तुमचं नाव सांगाल, आणि किती वर्षांपासून या गोष्टींमध्ये आहात, काय करता, कसं उत्पन्न मिळवता, आणि काय तुमचं म्हणणं आहे? माझं नाव आहे ओम नाकोड. मी 2000, माझा जन्म आहे 2000चा, तर मी 2005 पासून म्हणजे 2000 पासून मी हे काम करतोय पैठणीचं.
आणि त्याच्यानंतर आमचं सर्व कसं आम्ही सर्व लहान पोरं असल्यामुळे सर्व पैठणी वगैरे त्यांनी बनवत असतो. आणि हा एक माझा मोठा भाऊ आहे आणि याचं नाव आहे गौरव क्षत्रिय. बोला. नमस्कार, मी गौरव क्षत्रिय. 2012 पासून पैठणीचं काम करतो, विणकारीचं. म्हणजे ऍक्च्युली आमच्या येवल्याची दैनंदिन अवस्था अशी आहे की बाल वयापासून आमचे घरचे आम्हाला कामाला लावतात. कारण येवल्यामध्ये बालमजूर म्हणजे एक सांगायचं ठरलं तर पहिले शिक्षण देतात की बाबा तू हे कर, तू ते कर. कारण येवल्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या घरच्यांना माहिती का इथं उच्च शिक्षण घ्यायचं म्हटलं तर आमच्याकडे एवढा पैसा नाही. तर बऱ्यापैकी इथे तुम्ही जर कधी बघितलं तर इथे शाळा नाही, मोठे मोठे कॉलेज नाही. तर घरचे आम्हाला बाहेर जाण्यासाठी घाबरतात की यांना आपण बाहेर जर कधी पाठवलं तर त्याच्यासाठी ते घाबरतात. म्हणून आम्हाला ते कुठे लवकर पाठवत नाही. म्हणून आम्हाला लहानपणापासून आम्हाला या पैठणीच्या कामामध्ये रुजू करतात. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे जे काही आता बघतोय येवल्यामध्ये, आमची अशी अपेक्षा होती आमच्या नेत्यांकडनं की त्यांनी एखाद्या शाळा इथे चांगली स्थापित करावी, इथे MIDC आणावी, इथे रोजगार मिळवून द्यावा. तसं काही बघितलं तर येवल्यामध्ये तसे सोयीसुविधा इथे काहीच नाहीये. त्यामुळे आता आम्ही एक विचार केलाय की जे काही आता हे नेते घडून गेले त्यांना थोडा आम्ही राजीनामा देणार आहे आणि थोडासा नवीन चेहरा आम्हाला नवीन पुढे आणायचा आहे. त्यासाठी आमची पूर्णपणे धडपड चालू आहे. इथे खरं तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे एक तरुणी सुद्धा आलेली आहे. विशेषत्वानं तिच्याशी बोलण्याची उत्कंठा आहे, कारण इथल्या तरुणांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की शिकले ते तरी त्यांना पत्नी मिळत नाही, म्हणजे बायको मिळत नाही लग्नासाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की इथलं लाईफस्टाईल तसं नाही. पण तू तरुणी आहेस, इथल्या इथे येवल्यामध्ये म्हणजे पहिलाच प्रश्न मी तुझं नावासकट हा विचारते ते म्हणजे की इथल्या इथे येवल्यामध्ये लग्न करून याच बिझनेसमध्ये पती सोबत याच गोष्टी करण्यात आनंद नाही का? इथून बाहेर जाणं हाच एक पर्याय आहे का? की आपलं आयुष्य चांगलं होईल, आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं होईल म्हणून मुली असा विचार करतात का? अगदी सुरुवातीला मी मुद्द्यालाच हात घालते, तुझं नाव सांगशील सुरुवातीला? माझं श्रुती नाकोड नाव आहे. माझा भाऊ राजकारणमध्ये उमेदवारीमध्ये उभा राहिला आहे. तर मोस्टली प्रश्न असा आहे की माझ्या जे वर्गातल्या मैत्रिणी, सगळ्या क्लासमेट्स आहेत, सगळ्या माझ्या वयाच्या मुली, माझ्यापेक्षा मोठ्या लहान मुली सगळ्या सिटीमध्ये जात आहे. पुणे, मुंबई, नाशिक सगळ्या सिटीमध्ये जात आहे. तिकडे जॉब बघताय, लाईफस्टाईल मेंटेन करताय. इथे गावात राहून त्यांना माझ्यासारखं किंवा म्हणजे गावात नाही राहायचंय. त्यांना फॅसिलिटीज सगळं गोष्ट त्यांना पाहिजे, जॉब वगैरे फ्रीडम पाहिजे. इथे नाही मिळत. इथे जॉबच नाही मिळत. पहिली गोष्ट इथे काहीच नाही असं की बघण्यासारखं पण पर्यटन स्थळ पण म्हणजे इंटरेस्टच नाही राहिला. इथं मेट्रो सिटी नाहीये. तर आणि ही जी गोष्ट आहे ही जे सामान्य कुटुंबातली आहे, मोस्टली मुली चालल्या आहे, घर तुटतंय. पहिले एकत्र कुटुंब पद्धती होते, सगळे एकत्र होते, आता नाही राहिले. आता सगळे तरुणच बाहेर आहे, सगळे म्हातारे कोतारेच इथे राहिलेले. आणि मी घरच्या म्हणजे बिझनेसमुळे, पैठणीमुळे इथेच राहिले. माझे भाऊ सगळे विणकर आहेत, पप्पा विणकर आहे. पिढ्यानपिढ्या आमचे बिझनेस येतो. तर पैठणीचा बिझनेस करत मी इथे राहिले. मी कधी सिटीमध्ये गेली नाही. पण माझ्या सगळ्या मैत्रिणीचं हेच म्हणणं आहे की इथे काहीच नाहीये ना फॅसिलिटी, इथेच कशाला राहायचंय. आणि नवरा पण बघायचा आहे, पुण्या मुंबईचं पाहायचं आहे. त्यांची अपेक्षा वाढल्या आहे, फ्लॅट वगैरे राहायचं आहे. ठीक आहे, माझ्या ज्या अपेक्षा आहे, मी माझ्या घरच्यांना म्हणजे सगळं माझ्या एकत्र कुटुंबामध्ये मला वाटतं मी येवल्यात राहू शकते. मी येवल्यात राहिलेली, त्यामुळे येवल्यात राहू शकते. असं काय वेगळं प्रत्येकाचं म्हणणं असतं. काही जणांना शांत आवडतं आणि स्वाभिमानानं जगायला आवडतं, काहींना दुसऱ्यांच्या हाताखाली चाकरी करायला आवडतं. पण मुद्दा तर तू सांगितलेला आहे तो महत्वाचा आहे की मुलींना एक लाईफस्टाईल मेंटेन करायची आणि प्रत्येकाचीच वेगळी स्वप्न असतात. आपण मावशींशी बोलूया. मावशी, तुमचं नाव काय? किती वर्षांपासून तुम्ही इथं हे अशा पद्धतीचं विणकाम करता आहात पैठणीचं? आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की लग्नानंतर हे करायला लागलात की अगदी लहानपणापासून, म्हणजे इथल्या इथे लग्न झालंय का फाइंड आउट करते? लहानपणापासूनच इथे करते मी. लहानपणापासूनच सगळे म्हणजे कांड्या भरणं, उखलणं वगैरे ते चालू असतं. मेहनत खूप असते दिवसभरात, म्हणजे ते कंटिन्यू काम चालू असतं. म्हणजे त्याचा मोबदला एवढा नाही भेटत. किती वर्षांपासून तुम्ही काम करता आहात आणि मोबदला मिळत नाही असं तुम्ही म्हटलेलं आहात, तर तुम्ही ज्या काळात काम सुरू केलं त्या काळापासून ते आतापर्यंत काय बदल पाहायला मिळाले? त्यावेळेस चांगले दिवस होते की आत्ता बरे दिवस? नाही, लहानपणापासून म्हणजे कष्टच आहे. आता 45 वर्ष झाली आहे तेव्हापासून म्हणजे तेच काम सुरू आहे. म्हणजे तसं काही म्हणावं असं एवढं काही भेटत नाही त्याच्यामध्ये. काय अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या उमेदवारानं, जिंकून येणाऱ्या तुमच्या लोकप्रतिनिधीनं या व्यवसायासाठी, यातल्या मजुरांसाठी, कामगारांसाठी, कारागिरांसाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? आता ज्यांची वय झालेली आहे त्यांच्याकरता पेन्शन वगैरे लागू करावं अशी म्हणजे इच्छा आहे आमची. म्हणजे त्यांना आता म्हातारपणी काही काम होत नाही,
त्याच्यामुळे आता जे तरुण पिढी करू शकते, म्हातारपणी करू शकत नाही, त्यांना सगळ्यांना पैशाची गरज असते, त्यांना भेटायला पाहिजे पेन्शन वगैरे, अशी इच्छा आहे. याच्या आधी लोकप्रतिनिधींशी कधी आले इलेक्शनसाठी मतं मागायला तर चर्चा केली होती, बोलला होता? नाही, याबद्दल कधीच नाही. खरं तर आणखीन एक आजी आहे, त्यांच्या समोर एक वेगळं मला मशीन दिसतं आहे, ते काय आधी सुरुवातीला जाणून घेऊयात, कारण या विषयाबद्दल बोलत असताना गोष्टी पण समजून घेणं गरजेचं आहे. आजी, तुमचं नाव काय? गोदावरी जयराम वाडेकर. किती वर्षांपासून हे असं काम करताय तुम्ही पैठणीचं? मी लई पुष्कळ जसं लग्न झालं तशी काम करते 63 सालापासून. तुम्ही कुठून, म्हणजे लग्न कुठे राहायचं आणि म्हणजे लग्नाआधी? लग्नाआधी मी संगमनेरला होते, नंतर लग्न झाल्यावर इथं आले 63 सालात. आता ही मुलं सांगतात की इथल्या मुलांना मुली दिल्या जात नाहीत म्हणून. तुम्ही तेव्हा इथं आलात तर तेव्हा लग्न करताना काय विचार केला होता? घरच्या घरी व्यापार आहे असा विचार केला होता? विचार काय केला नव्हता, पोट भागत चला असं केलं होतं. पण आता ह्या तरुणांनाच म्हणणं आहे की त्यांना मुली मिळत नाहीत, इथं ह्या कामात प्रतिष्ठा दिली जात नाही, पैसे अधिक खर्च होतात. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? कारण तुम्ही नाही म्हटलं तरी अनेक वर्ष या व्यवसायात, या कामात घातलेली आहेत, कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही काही गोष्टींचा विचार करता, तर काय विचार करता या सगळ्या प्रश्नांचा, मुद्द्यांचा? मी विचार करते का बा यांना आता चांगलं भेटलं पाहिजे, 2 पैसे जास्त भेटले पाहिजेत खर्च करायला, कामधंदा करून, पण तसं भेटतच नाही. आजी, असं आहे की आता तुमचे जे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याबद्दल तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे? तुम्हाला काय वाटतं की कोण आलं तर तुमचा हा प्रश्न जो आहे तो सोडवू शकेल? ते आता ते काहीच सांगता येत नाही, कोण येतं काय करतं ते काय. जे यायच्या आधी सगळे सांगतात आम्ही करू करू, आल्यानंतर कोणीच काही करत नाही. तर एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की लोकांकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की गोष्टी कशा घडत आहेत, काय घडतंय. इथं आल्यानंतर येवल्यामध्ये मी अगदी सुरुवातीला कशी निवडणूक होते आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण इथे मला प्रामुख्यानं काही मुद्दे लक्षात आले. इथल्या तरुणांना रोजगार आहे, बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी इथं उपाय आहे, पण या उपायामध्ये सुद्धा अनेक अडचणी आहेत. ते म्हणजे की इथल्या तरुणांना एक तर यात प्रतिष्ठा मिळत नाही, कारण इथं तयार झालेल्या गोष्टी विकण्यासाठी यांच्याकडे मोठी मॉल, टेक्स्टाईल इंडस्ट्री अशी नाही, जी डेव्हलप होणं ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या सगळ्या गोष्टी पोहोचल्या आहेत खऱ्या, पण त्याच्यासाठी इथं एक चांगल्या पद्धतीनं टुरिझम डेव्हलपमेंट होऊ शकतं, त्याच्यावरही लोकप्रतिनिधी लक्ष देऊ शकतात. विशेष म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न व्हायला हवेत. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की इथल्या तरुणांचे स्वतःचे प्रश्न आहेत, इथं लोन दिला जात नाही. म्हणजे एकीकडे बेरोजगारी दूर केली जात नाही, बेरोजगारांचे मोठे प्रश्न आहेत, रोजगार निर्मिती होत नाही अशी ओरड होते विरोधकांकडनं, पण जो कोणी सत्तेवर येईल त्याच्यासाठी ही आयती गोष्ट आहे की ह्या तरुणांना जर का हाताला बळ आणि इथला विकास करून दिला तर मग इथल्या तरुण सक्षम होऊ शकतो. विशेष म्हणजे एक महत्वाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजना असताना सुद्धा इथल्या तरुणांची, इथल्या वृद्धांची मागणी आहे ती म्हणजे की इथले जे कारागीर आहेत त्या कारागिरांना, जे वृद्ध होतात त्यांना पेन्शन योजना लागू केली गेली पाहिजे. अर्थात सरकार कशा पद्धतीनं या गोष्टी बसवू शकतं हे बघणं महत्वाचं आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की बाहेरून येणारे, म्हणजे भूमिपुत्रांचा मुद्दा उचलणारे पक्ष सुद्धा राजकारणाच्या या रिंगणात आहेत, तर बाहेरून येणारे कारागीर ज्या पद्धतीनं काम करतात तर जुनी कला जपण्यासाठीच्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आपण मानांकनं मिळवण्यासाठीचे प्रयत्न करतो, त्यासाठी एक प्रकारे आपण म्हणूयात ते म्हणजे की इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत त्यासाठीचे कागदपत्रांचे व्यवहार करतो. तसेच या पैठणीसाठी इथल्या कामगारांच्या मागण्या आहेत, इथल्या जे लोक आहेत त्यांच्या मागण्या आहेत ते म्हणजे की अशा पद्धतीचे प्रयत्न झाले पाहिजेत. येवला विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं इथल्या या पैठणी विणकरांचे जे प्रश्न आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांची थोडीशी नाराजीच आहे हे सुद्धा आपल्या लक्षात आलेलं आहे. उमेदवार कोण याहीपेक्षा आमच्या प्रश्नांना कोणी हातच घालत नाहीये अशी नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे येवला मतदारसंघामध्ये शिंदे वर्सेस भुजबळ असा संघर्ष झाला, असा सामना झाला तरी सुद्धा मुद्दे आणि प्रश्न हे टॅकल केले जातील का हा प्रश्न ते आत्ता आपल्याला विचारताना पाहायला मिळालेले आहेत. दरम्यान 23 नोव्हेंबरलाच या सगळ्याचं उत्तर मिळेल. जिंको कोणीही, पण हे मुद्दे सोडवण्यासाठीचे प्रयत्न केले जातील का हा एक महत्वाचा मुद्दा 23 नोव्हेंबर नंतर आपल्या समोर राहणार आहे. कॅमेरामन मंगेश आमरेसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.